नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे हॉटेल स्टाईल चमचमीत सोयाबीन मसाला. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम सोयाबीन मसाला बनवण्यासाठी इथे आता सोयाबीन भिजवून घेणार आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये ॲड केले आहे 2.5 ग्लास पाणी. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी ऑन केलेली आहे. आता हे पाणी मी गरम करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी इथे आपले गरम झाले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी सोयाबीन. 1 वाटी सोयाबीन पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर याला चमच्याने या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केलेली आहे. 10 मिनिटभर हे सोयाबीन या पाण्यामध्ये असेच मी भिजत ठेवणार आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन छान असे भिजले गेले आहेत. तर आता यातील हे पाणी जे आहे ते मी निथळून घेणार आहे. इथे मी पाणी सर्व निथळून घेतले आहे. गरम पाणी सर्व निथळून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे 1 ग्लास थंड पाणी. या पाण्याने हे सोयाबीन मी आता धुवून घेत आहे. अशा प्रकारे सोयाबीन धुवून घेतल्यामुळे सोयाबीनला जो एक उग्र वास असतो तो दूर होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन मी धुवून घेतले आहेत व तसेच त्यातील पाणी निथळून घेतले आहे. परंतु सोयाबीनने जे पाणी शोषून घेतलेले असते त्यामध्ये ते पाणी तसेच असते. त्यामुळे एक एक करून हे सोयाबीन इथे मी पिळून घेत आहे व यातील पाणी काढून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन पूर्णपणे पिळून घेतले आहेत मी इथे सर्व व हे कोरडे झालेले आहेत. तर आता हे हलकेसे 1 चमचाभर तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई इथे गरम झाली आहे. त्यामध्ये ॲड केले आहे 1 चमचाभर तेल. तेल इथे गरम झाले आहे. त्यामध्ये ॲड करत आहे सोयाबीन. हलकासा असा रंग बदलेपर्यंत आता हे सोयाबीन गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मी इथे फ्राय करून घेत आहे, म्हणजेच परतवून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटातच याचा हलकासा कलर बदलला गेला आहे. इथे आपले सोयाबीन मस्त असे फ्राय झाले आहेत. फ्राय केलेले सर्व सोयाबीन आता इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त असा हॉटेल स्टाईल चमचमीत सोयाबीन मसाला. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. इथे मी सर्व सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. ज्या कढईमध्ये सोयाबीन फ्राय करून घेतले होते तीच कढई इथे मी ग्रेव्हीसाठी वापरत आहे. गॅसची फ्लेम इथे ऑन आहे. कढई गरम झाली आहे. त्यामध्ये ॲड केले आहे 2 पळी तेल. तेल इथे आपले गरम झाले आहे. त्यामध्ये ॲड करत आहे 1 छोटा चमचा जिरे. जिरे तेलावरती तडतडले गेले की त्यामध्ये ॲड करत आहे 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला. आता हा कांदा या तेलामध्ये छान असा गुलाबी रंग येईपर्यंत मऊसूत इथे मी शिजवून घेत आहे. तिथे तुम्ही पाहू शकता मस्त असा गुलाबी रंगावरती कांदा आपला परतला गेला आहे. त्यामध्ये ॲड करत आहे 1 छोटा चमचा आले लसणाची पेस्ट, तसेच 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची पेस्ट. आता या दोन्हीही पेस्ट छान असा याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत 1 मिनिटभर या तेलामध्ये परतवून घेत आहे. 1 मिनिट छान अशी ही टोमॅटोची पेस्ट इथे मी परतवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असे याला तेल सुटले गेले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम ॲड करत आहे 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा चिकन मसाला. यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते. तसेच 1.5 छोटा चमचा धनेपूड. हे सर्व मसाले आता इथे मी व्यवस्थित असे या टोमॅटोच्या पेस्टमध्ये मिक्स करून घेत आहे. तर इथे आपले हे मसाले छान असे शिजले जावे व याला तेल सुटले जावे यासाठी यामध्ये ॲड करत आहे अर्धा कप गरम पाणी. तर इथे मी ज्या भांड्यामध्ये टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ते भांडे इथे मी विसळून घेतले आहे व तेच पाणी गरम करून यामध्ये ॲड केले आहे. तर आता हे पाणी व्यवस्थित असे या मसाल्यांमध्ये व टोमॅटोच्या पेस्टमध्ये मिक्स करून घेत आहे. ॲड केलेले सर्व मसाले गॅसच्या लो फ्लेमवरती 3 मिनिटभर इथे मी छान असे परतवून घेतले आहेत तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये ॲड करत आहे 3 चमचे दही. दही ॲड करून याला व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. दही ॲड केल्यामुळे याला हॉटेलसारखी टेस्ट तर येतेच, परंतु आपल्या भाजीचे जे टेक्स्चर आहे ते एकसारखे बनले जाते. व्यवस्थित असे इथे मी दही मिक्स करून घेतले आहे. दही मिक्स केल्यानंतर याचा तुम्ही कलर पाहू शकता. तसेच याला तेलही किती छान असे सुटले गेले आहे ते पाहू शकता. याचा कलर खूप सुंदर असा दिसत आहे. आता यामध्ये ॲड करत आहे भिजून घेतलेले सर्व सोयाबीन, तसेच चवीनुसार मीठ. आता हे भिजून घेतलेले सर्व सोयाबीन या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होईपर्यंत परतवून घेत आहे, म्हणजेच मिक्स करून घेत आहे. सर्व मसाला या सोयाबीनमध्ये मिक्स झाला पाहिजे.
आता हा सर्व मसाला या सोयाबीनमध्ये व्यवस्थित असा मुरला जावा यासाठी आता मी याची एक वाफ काढून घेणार आहे। यासाठी मी याच्यावरती आता एक ताट झाकण ठेवून देत आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे। झाकण ठेवून 2 मिनिटभर याला मी एक छान अशी वाफ काढून घेणार आहे। 2 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त अशी याला एक वाफ आली आहे व मसालाही छान असा या सोयाबीनमध्ये मुरला गेला आहे। आता याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे। जर फ्रेंड्स तुम्हाला इथे सोयाबीनची ग्रेव्ही जास्त पातळ हवी नसेल, सुकी हवी असेल तर तुम्ही ही भाजी अशाच प्रकारे खाऊ शकता। परंतु इथे मला थोडीशी पातळसर अशी ग्रेव्ही करायची आहे, त्यासाठी मी याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धा कप गरम केलेले पाणी। इथे मी थंड पाणी ॲड केले नाही, गरम केलेले पाणी ॲड केले आहे। थंड पाणी जर ॲड केले तर भाजी एकीकडे व याची ग्रेव्ही एकीकडे अशी होते, तसेच याची चवही बिघडली जाते। त्यामुळे कोणतीही भाजी करताना ग्रेव्हीसाठी नेहमी गरम पाणीच वापरावे। गरम पाणी ॲड करून याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेतले आहे। मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये ॲड केले आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर ॲड करूनही याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेतले आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवून याच्यावरती एक झाकण ठेवून आता याला परत एकदा मी एक वाफ काढून घेणार आहे। तेथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये याला छान अशी वाफ आली आहे व मस्त अशा आपला चमचमीत हॉटेल स्टाईल सोयाबीन मसाला खाण्यासाठी ते तयार झाला आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद केली आहे। तर इथे मस्त असा आपला चमचमीत हॉटेल स्टाईल सोयाबीन मसाला तयार आहे। आता हा सर्व करून घेऊयात। तिथे तुम्ही या भाजीचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे, तसेच याचे टेक्स्चरही पाहू शकता। मस्त असा आपला चमचमीत सोयाबीन मसाला इथे खाण्यासाठी तयार आहे। हा तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, रोटीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे, तर नक्कीच घरी ट्राय करा व ही रेसिपी कशा प्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा। त्या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल। तिथे तुम्ही पाहू शकता मस्त असे परफेक्ट मऊसूत आपले सोयाबीन जे आहेत ते शिजले गेले आहेत। दिलेल्या पद्धतीनुसार जर ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर अजिबात हे रबरासारखे लागले जात नाहीत। याची ग्रेव्ही पाहू शकता किती छान अशी तयार झाली आहे। तशा प्रकारे मस्त असा चमचमीत सोयाबीन मसाला खाण्यासाठी इथे तयार आहे। फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।